जालना जिल्ह्यातील एका गावामध्ये राहणाऱ्या दोन पोरी होत्या. 18 वर्षापेक्षा त्यांचं वय कमी होतं. पण मात्र तरी सुद्धा त्यांच्याकडे मोबाईल आलेले होते आणि मोबाईलवर इंटरनेटच्या माध्यमातून त्या काही काही गोष्टी सर्च करत होत्या. मग अशा काही गोष्टी सर्च करत होत्या की ते पाहून त्यांना त्या ठिकाणी जाऊ वाटत होतं, हिंडू वाटत होतं, फिरू वाटत होतं आणि एक वेगळा आनंद घेऊ वाटत होता. म्हणून त्या पोरींनी काय केलं, एक दिवस घरी सांगितलं की आम्ही शाळेमध्ये जात आहोत. शाळेमध्ये जात आहोत म्हणून घरामधून दप्तर उचलले, दप्तरामध्ये काही सामान भरलं, घर सोडलं आणि थेट घराबाहेर निघाल्या. मग शाळेचा टाइम झालेला होता, तरी सुद्धा त्या दोन पोरी शाळेमध्ये पोहोचल्या नाही. शाळा सुटायचा टाइम झाला, शाळा सुटली, तरी सुद्धा त्या दोन पोरी घरी वापस आल्या नाही. म्हणून घरच्यांना मोठी चिंता वाटू लागली. त्यांनी शाळेमध्ये जाऊन चौकशी केली, त्यांच्या मैत्रिणीकडे जाऊन चौकशी केली, तेव्हा त्या शाळेत आल्याच नाही अशी माहिती त्यांना समजली. मग आजूबाजूला परिसरामध्ये चर्चा केल्यानंतर, अनेकांना विचारल्यानंतर त्या दोन पोरींचा काहीही तपास लागत नव्हता. त्या नेमक्या कुठं गेल्यात, काय गेल्यात, काहीही समजत नव्हतं. मग बराच वेळ झाला, तरी सुद्धा त्या दोघी जणी वापस आल्या नाही. म्हणून त्यांच्या घरच्यांनी तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं. पोलिसांना प्रकरण सांगितल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली, तपासचक्र फिरवले. पण मात्र तरी सुद्धा त्या दोन पोरींचा तपास लागत नव्हता. त्या नेमक्या कुठं गेल्यात, काय गेल्यात, त्यांना कोणी पळून नेलंय का त्या पळून गेल्यात, काहीही समजत नव्हतं. पण मात्र अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर एक माहिती समोर आली आणि समजलं की त्या ज्या दोन पोरी आहेत त्या मुंबईमध्ये आहेत आणि मुंबईमध्ये एका व्यक्तीच्या घरामध्ये राहत आहेत. जेव्हा पोलिसांनी काही दिवसानंतर मुंबईच्या पोलिसांना कळवलं, त्या ठिकाणाहून त्या दोनही मुलींना सुखरूप घरी आणलं आणि त्यांच्याकडं चौकशी केली, विचारपूस केली की त्या नेमक्या कुठं गेल्या होत्या, कोणासोबत गेल्या होत्या, त्यांच्यासोबत काय काय घडलेलं होतं. तेव्हा या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलेलं होतं आणि दडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या. बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला ऑन करायला विसरू नका. जर तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर बघत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला फक्त इथपर्यंतच बघायला भेटणार आहे. संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला फक्त यूट्यूब चॅनलला बघायला भेटणार आहे, कारण की यूट्यूबवर 10 ते 15 मिनिटाचा व्हिडिओ असतो, इंस्टाग्रामवर फक्त रीलमध्ये एवढीच माहिती येते. कृपया याची नोंद घ्या. अर्धी माहिती सांगितली, खोटी माहिती सांगितली म्हणू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे जालना जिल्ह्यातील बदनापूरमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणाऱ्या दोन पोरी ज्या 18 वर्षापेक्षा त्यांचं वय कमी आहे, त्या पोरी बदनापूरमधून गायब झाल्या होत्या, फरार झाल्या होत्या, पसार झाल्या होत्या. मग नेमक्या कुठं गेल्या, काय गेल्या याची काही कल्पना नव्हती. त्या मुंबईमध्ये नेमक्या कशा गेल्या, कशा सापडल्या, ज्या व्यक्तीच्या इथे सापडल्या होत्या त्या व्यक्तीने त्यांच्यासोबत काही बरं वाईट तर केलं नाही ना, याची सगळी जाणून घेण्याची उत्सुकता पोलिसांना आणि घरच्यांना सुद्धा लागली होती. मग मुंबईमधल्या त्या व्यक्तीच्या घरातून त्या मुलींना जेव्हा ताब्यात घेतलं, त्या पालकांच्या हवाली केलं, त्यांची चौकशी केली, तेव्हा समजलं की त्या दोन पोरी घरामधून सांगून गेल्या होत्या की आम्ही शाळेमध्ये जात आहोत. शाळेमध्ये जात आहोत सांगून त्यांनी घर सोडलं आणि थेट रेल्वे स्टेशन गाठलं. रेल्वे स्टेशन गाठून थेट त्यांनी मुंबई गाठली. मुंबईला त्या गेल्या. मुंबईमध्ये राहिल्यानंतर त्यांनी तिथून थेट बिहारची ट्रेन पकडली. बिहारच्या ट्रेनमध्ये बसल्या, बिहारला गेल्या, त्या ठिकाणी राहिल्या आणि त्या ठिकाणाहून बिहारवरून त्या थेट नेपाळला पोहोचल्या. आणि नेपाळमध्ये पोहोचल्यानंतर 2 दिवस हॉटेलमध्ये राहिल्या. हॉटेलमध्ये रूम बुक केली, त्या ठिकाणी देवांचं दर्शन घेतलं, इकडं तिकडं फिरल्या आणि मग नेपाळवरून पुन्हा मुंबईला वापस येऊ लागल्या. मग वापस येत असतानाच रेल्वेमध्ये एका अनोळखी व्यक्तीसोबत या दोन पोरींची ओळख झाली. ओळख झाल्यानंतर या पोरी त्यांना म्हणल्या की मुंबईमध्ये आम्हाला कुठं राहायला जागा आहे का, काय आहे का, आजच्या दिवस आमची राहण्याची सोय करा, असं त्या व्यक्तीला म्हणल्या. मग तो व्यक्ती त्या दोन पोरींना घेऊन त्यांच्या घरी गेला आणि घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी राहत असतानाच पोलिसांनी तांत्रिक तपास केला आणि तांत्रिक तपासाच्या आधारे
त्या दोन मुलींना त्या व्यक्तीच्या घरामधून ताब्यात घेतलं आणि त्यांच्या आई वडिलांच्या स्वाधीन केलं. पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये जेव्हा त्यांना विचारलं, तुम्हाला कुठं पैसे लागले नाही का, तुम्हाला कोणी विचारलं नाही का, तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही घरामधून 8,000 रुपयाची रक्कम घेतली होती आणि या संपूर्ण प्रवासामध्ये त्यांना 8,000 रुपये खर्च आला. त्यांनी ते पैसे खर्चले आणि जेव्हा पैसे खर्च केले तेव्हा रेल्वेमध्ये भेटलेल्या व्यक्तीकडे राहण्याची इच्छा व्यक्त केली. अशा पद्धतीनं या दोन पोरींनी थेट बदनापूर सोडून बिहार गाठलं, नेपाळ गाठलं, मुंबई गाठली आणि हे सगळं त्यांनी इंटरनेटवर पाहिलं होतं, सर्च केलं होतं. त्यांनी अनेक देशांची सुद्धा माहिती काढली होती. पण मात्र जेव्हा त्यांना समजलं की इतर देशामध्ये जाण्यासाठी पासपोर्ट लागतो, त्या व्हिसा लागतो, म्हणून त्यांना दुसऱ्या देशात जाता आलं नाही. पण त्यांना इंटरनेटद्वारे सुद्धा हे सुद्धा समजलं की नेपाळमध्ये पासपोर्ट लागत नाही, व्हिसा लागत नाही, काही लागत नाही, म्हणून त्यांनी नेपाळला जाणं पसंत केलं. पण मात्र सुदैवानं त्या तरुणींसोबत, त्या पोरींसोबत काहीही बरं वाईट घडलं नाही. त्यामुळं इथून पुढं आपल्या लेकरांना, आपल्या पोरांना, आपल्या पोरींना मोबाईल देत असताना ते त्याच्यामध्ये नेमकं काय बघतात, त्यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय, त्यांच्या डोक्यामध्ये काय चाललंय, हे पालकांनी विचारलं पाहिजे. त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे आणि त्यांच्यासोबत मनमोकळेपणानं बोललं पाहिजे. जेणेकरून आपले मुलं, आपले लेकरं तणावग्रस्त राहणार नाहीत, रागारागात काही निर्णय घेणार नाहीत किंवा घर सोडून जाणार नाहीत. हे पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि जर कोणी अशा पद्धतीनं करत असेल तर त्यांना सुद्धा सतर्क आणि सावध केलं पाहिजे, असं एकंदरीत आपल्या ठिकाणी वाटतं. आता ज्या पद्धतीने या दोन पोरींनी केलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सतर्क, सावध राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.